रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यामुळे भाजपमध्ये जल्लोष असला तरी विरोधकांमध्ये मात्र सन्नाटा पसरलाय। कारण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 10 मतं फुटल्याचं समोर आलंय। त्यातही राष्ट्रवादीने आमच्या 41 पैकी 40 आमदारांनी मीरा कुमार यांनाच मतदान केलंय असं जाहीर केलंय। त्यामुळे काँग्रेसनं आपली मतं कशी फुटली हे बघावं असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावलाय। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये ते फुटीर कोण आहेत, पक्षावर नाराज होऊन कुणी रामनाथ कोविंद यांना मतदान केलं याची झाडाझडती घ्यावी लागणार आहे। या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। तर गोपनीय मतदान असल्यामुळे नेमकी कोणाची मतं कमी झाली असं सांगणं कठीण आहे। आणि आम्ही तर सुरुवातीपासूनच ही भूमिका होती की आमच्याकडे संख्याबळ देशातच कमी होते एकंदरीत जर पाहिलं तर। एक तात्विक लढाई म्हणून काँग्रेसने ही जागा लढवली होती हे उमेदवार स्वतःच म्हणाल्या होत्या। त्यामुळे आम्हाला आमची संख्याबळ कमी याची जाणीव पहिल्यापासून होतीच आमची। आणि अशा परिस्थितीमध्ये इतर 17-18 पक्ष मिळून एकत्र मिळून मीरा कुमार यांना समर्थन सर्वांनी दिलं होतं। आता व्हीप ह्या कुठल्याही निवडणुकीमध्ये व्हीप हा पक्षाचा जारी केला नव्हता। त्यामुळे नेमकी मतं कोणाची कमी झाली हे माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही मतं व्यक्त करणं उचित होणार नाही। दोघांची मिळून 83 मतं होतात, काँग्रेसची 43 आणि त्यांची 42 असे मिळून साधारण 83 मतं होतात। अशा परिस्थितीमध्ये इतरही पक्ष होती। असं जर गणित जर काढलं तर मग नेमकी मतं कोणाची कमी झाली असं हे सांगणं गोपनीय असल्यामुळे सांगणं कठीण आहे कोणाची मतं कमी झाली। दरम्यान शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। ही राष्ट्रपती पदाची निवडणूक होती। या निवडणुकीत राष्ट्रपती पदासाठी मतदान झालेलं आहे। याचा अर्थ जेयूडीने नितीश कुमारांच्या पक्षाने राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना मतदान केलं। याचा अर्थ ते भाजपाला मतदान केलं असं नाही। किंबहुना मागच्या 2 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावरती प्रतिभाताई पाटलांना केलं होतं। मागच्या वेळेला चांगल्या ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून प्रणब मुखर्जींना केलं होतं। याचा अर्थ शिवसेना काँग्रेस बरोबर गेली असं नाही। त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतलं मतदान याची तुलना राज्यातल्या मतदानाबरोबर होऊ शकत नाही। या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येईल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं एक संकेत दिलेला आहे तर शिवसेनेला याच्यातून शिकण्यासारखं आहे की सत्तेमध्ये राहून विरोध केल्यापेक्षा जे राज्यामध्ये विकासात्मक कामं आहेत त्याच्यामध्ये साथ दिला पाहिजे। आणि जर अशा प्रकारची परिस्थिती जर आली तर शिवसेनेचे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे भाजपामध्ये स्थलांतरित करतील अशा प्रकारचा संकेत, अशा प्रकारचं पाऊल हे डोळ्यासमोर दिसत आहे। आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता हे दिसून येत आहे।